पुरुषांनी केलं तर पुरुषांच्या अंडकोशांपर्यंत पोहोचतं. आता रक्तद्रवात ब्लड प्रेशर आलं तर तुमच्या रक्तवाहिन्या ओपन होती की नाही, ब्लॉक झालेल्या. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, या रक्तवाहिन्यांमध्ये असं रक्त फिरतंय आणि आपण शुद्ध रक्त जोरात तिकडं सरकवलं ढकलवलं, कारण आपण रक्त दाबतोय, प्रेशर देतोय त्याच्यावर. हे शुद्ध रक्त आहे, अशुद्ध रक्त आहे. बघा, हे गर्भपिशवीत साचलेलं अशुद्ध रक्त आणि हे इकडून आलेलं हे पुढे ढकललं जातं. परत प्रत्येक पेशीमध्ये साचलेलं खराब रक्त बाहेर काढलं जातं. त्याच्यामध्ये विषारी घटक, कार्बन डायऑक्साईड आहे. परत हे, कारण आपण प्रत्येक असं 25 वेळा करतो, तर रक्त बाहेर काढलं जातं. म्हणजे एखादा खराब कपडा आहे, आपण त्याला साबण लावलं, घसरे मारले, थोडं पाणी टाकून आपण काढून मळ काढतो त्याच्या आतमधला, आणि कपडा कसा स्वच्छ धुवून काढतो, अगदी तसंच गर्भपिशवी स्वच्छ धुतल्यासारखी होते या योगासनामुळे, आणि गर्भपिशवीचं रक्त बदलवण्यासारखं होतं. समजलं? आता एक्सरसाइज करायचे 11 फायदे मी सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात मेन फायदा म्हणजे तुम्ही या गोळ्या घेतल्या 13-13.5 रुपयाच्या. या गोळ्या गर्भपिशवीपर्यंत पोहोचल्या तरच तुम्हाला बाळ होणार. आणि जर गर्भपिशवीपर्यंत त्या गोळ्या पोहोचल्याच नाही तर बाळ होईल का? तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत आणि तुम्हाला गोळ्या दिल्या, त्या रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत आणि तुम्हाला एक्सरसाइज सांगितलीच नाही आणि तुमच्या रक्तवाहिन्या तशाच ब्लॉक राहतील, तुमच्या गोळ्या पोहोचतील का? म्हणजे एक्सरसाइज करायचा पहिला फायदा काय होईल की गोळ्या पोहोचतील, रक्तवाहिन्या ओपन होतील त्याच्यामध्ये. ओके, आता दुसरा फायदा, अंडकोशापर्यंत रक्त पुरवठा पोहोचेल, जोरात रक्त येईल. शुद्ध रक्तातून गर्भपिशवीपर्यंत अन्नकण पोहोचतील आणि ऑक्सिजन पोहोचेल. त्यामुळे अंड तयार करायला अन्नकण लागतात ना, आणि ऑक्सिजन पण लागतो. मग पेशी चांगली तयार होते, स्ट्रॉंग क्वालिटीचं अंड बनेल, म्हणजे अंड चांगल्या क्वालिटीचं बनेल. तिसरा फायदा, अंड चांगल्या साईजचं बनेल. चौथा फायदा, अंड वेळेवर बनेल, कारण अंड बनवायला त्यांना पोषक तत्वच मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता, त्यामुळे अंड बनायची प्रोसेसच होत नव्हती. मग अंड चांगल्या साईजचं बनेल. पाचवा फायदा, अंड चांगल्या क्वालिटीचं बनेल, अंड वेळेवर फुटेल. बघा, पहिला फायदा गोळ्या पोहोचतील. दुसरा फायदा, अंड चांगल्या क्वालिटीचं बनेल. तिसरा फायदा, अंड चांगल्या साईजचं बनेल. चौथा फायदा, अंड वेळेवर बनेल. पाचवा फायदा, अंड वेळेवर फुटेल. आता सहावा फायदा, ट्यूबच्या हातांना रक्त पुरवठा जर वाढला तर ट्यूबच्या हात अंडकोशांना झाकून घेण्याचं काम करते. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, या ट्यूबच्या हाताने अंडकोशांना झाकूनच घेतलं नाही आणि अंडकोश इथं राहिले आणि हात इथं राहिले, असं त्यांनी झाकून घ्यायला पाहिजे होतं, तर ते घेतलंच नाही. हात इथं राहिले कारण हातांपर्यंत अन्नकण पोहोचत नाही आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, त्यामुळे हातांना ताकदच नाही, कारण रक्तवाहिन्या ब्लॉक झालेले आहेत तुमच्या. मग हात इथे आहे आणि अंडकोश इथे. अंडाभोवतीचं आवरण फुटलं तर अंड कुठं जाईल? खाली पोटात जाईल. अंड जर पोटात पडत राहिलं तर आपल्याला बाळ होईल का? नाही होणार. मग अंड इथं येण्यासाठी या हातांचं काम सुरळीत पाहिजे. जर हातांना रक्त पुरवठाच होत नसेल तर हात काम करायचं बंद करून टाकले हाताने. मग आपण एक्सरसाइज करायला सांगितली तर हातांपर्यंत रक्त पुरवठा पोहोचेल, अन्नकण पोहोचतील, हातांना ताकद येईल आणि हात अंडकोशांना झाकून घेण्याचं काम सुरळीत पार पाडायला सुरुवात करतील. झाले 6 फायदे. आता 7वा फायदा, ट्यूब आतून स्वच्छ होती. कसे काय स्वच्छ? म्हणजे इन्फेक्शन नाही राहणार, तिथं क्लीन होती. आता इन्फेक्शन म्हणजे काय? इन्फेक्शन म्हणजे जीवाणूंची किंवा विषाणूंची इथं वाढ झालेली असते. आता आपल्या स्किनवर इन्फेक्शन असेल तर आपल्याला पिंपल्स येतात. आता समजा ट्यूबमध्ये पिंपल आलाय म्हणजे फुटकुळी आली तर ती ट्यूब किती बारीक, गोधडी शिवायचा दोरा जाईल एवढीच आतमध्ये जाते. मग एक पिंपल आला तर ट्यूब ब्लॉक होईल की नाही? होईल ना. मग आता समजा इथं एक पिंपल आला, हा गर्भपर्यंत आला आणि त्या पिंपलला चिटकून बसला तर तो तिथंच मरून जाईल, कारण इन्फेक्शन आहे ना. कळलं तुम्हाला? म्हणजे तुमच्या ट्यूब आतून स्वच्छ पाहिजे की नाही? इन्फेक्शन नको आपल्याला ट्यूबमध्ये. मग आता रक्त पुरवठा वाढल्याने इन्फेक्शन कसं क्लिअर होईल? प्रचंड रक्त पुरवठा येईल ट्यूबपर्यंत आणि जास्तीत जास्त रक्त पुरवठा जर झाला तर जास्तीत जास्त पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC व्हाईट ब्लड सेल जास्तीत जास्त येतील. मग तिथल्या बॅक्टेरिया किंवा व्हायरस जे वाढलेले त्यांना ते मारून टाकतील. जेवढ्या जास्त पांढऱ्या रक्तपेशी तेवढे व्हायरस किंवा बॅक्टेरिया मारले जातील, म्हणजे इन्फेक्शन क्लिअर होईल. मग इथं पिंपल यायचं कारण आहे का? म्हणजे ट्यूब आतून स्वच्छ होईल. 7 फायदे झाले. आता 8वा फायदा, ट्यूब आतून गुळगुळीत होती. कसं काय होती? आपण ब्युटी पार्लरमध्ये गेलो फेशियल करायला, ती काय करते? असा मसाज करते आपला, अशा करते, इथलं रक्त पुढे ढकलवते, परत आई तर तिथलं रक्त परत पुढे ढकलवते, मग इथं शुद्ध रक्त पुरवठा होतं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ती पण काय सांगते आपल्याला? फेशियल करा, तुमची स्किनला ब्लड सर्क्युलेशन वाढेल. ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे आपली स्किन किती स्मूथ होती, होती की नाही? तर याचा अर्थ काय होतो की रक्त पुरवठा वाढल्यानंतर
भाग आतले बाहेरचे स्मूथ होतात, गुळगुळीत होतात. कळलं? म्हणजे ट्यूब पण आपण गुळगुळीत व्यायाम केले. 7 फायदे झाले, नाही 8 फायदे झाले. आता 9वा फायदा, ट्यूबला हालचाल करायला ताकद येते. समजा आता तुम्ही व्यायाम करत नाही किंवा याच्या आधी कुठल्याच डॉक्टरांनी तुम्हाला व्यायाम सांगितला असेल, पण तुम्ही जर हालचालच करत नसतील तुमच्या, तर गर्भ इथूनपर्यंत वाहूनच आणला गेला नाही, त्यामुळे तुम्हाला राहत नाही प्रेग्नन्सी. ओके, आता रक्तपुरवठा वाढला म्हणजे गर्भपिशवीपर्यंत अन्न पोहोचतील, ऑक्सिजन पोहोचेल, ट्यूबला ताकद येईल हालचाल करायला, मग ट्यूबची हालचाल सुरू केली. 9 फायदे झाले. आता 10वा फायदा, गर्भपिशवीच्या छताला रक्तपुरवठा वाढल्याने त्यामुळे अस्तर चांगले वाढणार आहे. अस्तर म्हणजे काय असतं, एकावर एक पेशी अशा थर लावले जातात पेशींचे. बघा, गादी बनवली जाते बाळासाठी, कारण गर्भ त्या गादीमध्ये आतमध्ये शिरतो आणि मग त्याची वाढ होते, त्याला सगळीकडून रक्तपुरवठा होतो आणि मग गर्भाची वाढ होत असते. मग हे अस्तर चांगलं बनण्यासाठी रक्तपुरवठा पाहिजे, थर पेशींचे थरच्या थर बनवण्यासाठी रक्तपुरवठा लागेल. मग 10वा फायदा काय होईल, अस्तर चांगलं बनेल. आता 11वा फायदा शेवटचा, तुमचा गर्भ इथं आला आणि तुमच्या रक्तवाहिनी इथं ब्लॉक होत, गर्भ वाढेल का? मग तुम्ही IVF जरी केलं, गर्भ तयार करून आत सोडला आणि तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक, मग गर्भ वाढेल का? नाही. म्हणजे 11 फायदे समजले. आता मला सांगा, एक्सरसाइज केली नाही तर बाळ होईल का? समजलं? एक्सरसाइज किती महत्वाची, कारण आतापर्यंत तुम्ही डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी तुम्हाला अशा फोकस एक्सरसाइजेस नाही सांगितले. आता आपण सूर्यनमस्कार करतो, आपल्या हार्टची पंपिंग वाढते, ओव्हरऑल बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, पण आपण जे 3 योगासनं सांगतो, आपण त्या 3 योगासनांना आपण फोकस एक्सरसाइजेस सांगतो. फोकस म्हणजे गर्भपिशवीवर फोकस, फक्त गर्भपिशवीच्याच रक्तवाहिन्या ओपन करण्यासाठी योगासनं आहेत. ओके, समजलं? पहिली स्टेप तुझे अंड बनलं पाहिजे, दुसरी स्टेप तुझे अंड फुटलं पाहिजे, तिसरी स्टेप तुझे अंड्याचं गर्भात रूपांतर झालं पाहिजे, चौथी स्टेप तुझी गर्भ वाहून आणला गेला पाहिजे. आपण प्रत्येक स्टेप मध्ये ज्या येणाऱ्या अडचणी त्या दूर करतोय ना, म्हणजे एकतर गोळ्या औषधं देऊन, जिथं गोळ्या औषधं नाही तिथं एक्सरसाइज सांगू. ओके, आता 4 स्टेप झाल्या. आता 5वी स्टेप आहे, गर्भ रुजला पाहिजे. गर्भ रुजण्यासाठी काय लागतं माहिती तुम्हाला? अस्तर. किती लागतं माहिती? कमीत कमी 15 ते 20 मिलीमीटर, म्हणजे 1.5 ते 2 सेंटीमीटर. ज्या लेडीजला आपोआप मुलं होतात, मी 23 वर्षाचा अनुभव सांगते, ज्या लेडीजला आपोआप मुलं होतात त्यांचं अस्तर 15च्या पुढे असतं आणि ज्या लेडीजला मुलं होत नाही त्यांचं अस्तर 10च्या पुढे जातं. मग अस्तर चांगलं बनलं तरच गर्भ आतमध्ये शिरतो. समजा अस्तर कमी बनलं, छोटं बनलं, तर गर्भ बाहेर चिटकून राहतो. बाहेर चिटकून राहिला तर बाळाला सगळीकडून जर रक्तपुरवठा पाहिजे तो होत नाही, मग बाहेर चिटकून राहिला तर रक्त मिळत नाही बाळाला आणि बाळ मरून जातं, म्हणजे सूक्ष्म गर्भ मरून जातं. ओके, आता अस्तर चांगलं बनलं तर गर्भ आतमध्ये शिरतो, त्याला सगळीकडून रक्तपुरवठा मिळतो आणि बाळाची वाढ चांगली होते. आता अस्तर चांगलं बनलं पाहिजे बाळ होण्यासाठी, मग अस्तर चांगलं बनण्यासाठी कोणत्या 2 गोष्टी लागतात? पहिली गोष्ट लागते रक्तपुरवठा. रक्तपुरवठा वाढवण्यासाठी काय सांगितले? एक्सरसाइज सांगितली. दुसरी गोष्ट काय लागते? तर एक हार्मोन लागतं इस्ट्रोजन नावाचं. ह्या हार्मोनची गोळी मी तुम्हाला दिली पाळीच्या 8व्या दिवसापासून. ही गोळी पाळी आल्यानंतर बंद करायची आणि उरलेल्या गोळ्या परत 8व्या दिवसापासून चालू करायच्या. या गोळीचं काय काम? ही अस्तर बनवते, गर्भाला रुजवते, म्हणजे गर्भाला पक्का करते आणि गर्भाला वाढवण्यासाठी पण काम करते. ही गोळी आपण 3 महिन्यांपर्यंत प्रेग्नन्सीमध्ये देतो, कारण हे हार्मोन लागतं. आपण आपल्या आईच्या पोटात असताना हे हार्मोन होतं आपल्या आईचं, त्यामुळे आपण पटकन वाढतो. समजलं? आता 5 स्टेप झाल्या. पहिली स्टेप होती अंड बनलं पाहिजे, दुसरी स्टेप होती अंड फुटलं पाहिजे, तिसरी स्टेप होती अंड्याचं गर्भात रूपांतर झालं पाहिजे, चौथी स्टेप होती गर्भ वाहून आणला गेला पाहिजे, 5वी स्टेप होती गर्भ रुजला पाहिजे. आता 6वी स्टेप आहे गर्भ वाढला पाहिजे. गर्भ वाढण्यासाठी काय लागतं? आईचं रक्त तुम्ही बाळ मोठं होतं आणि आईच्या रक्तामध्ये 3 प्रॉब्लेम असतात. हे 3ही प्रॉब्लेम क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला बाळ होत नाही. म्हणजे गर्भ तयार करून आत सोडला काय IVF मध्ये किंवा गर्भ इकडून आला काय, मग इथून पुढच्या अडचणी मी सांगणार आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला रोपांचं उदाहरण देणार आहे, 3 रोपांचं. एक रोप लावलं, त्या रोपाच्या खाली जास्त खत पडलं तर काय होईल? त्या रोपाचं रोप जळून जाईल. खत हे विषारी घटक आहे त्याच्यासाठी. आता दुसरं रोप लावलं आणि त्याला पाणी दिलं नाही, काय होईल? ते पण मरून जाईल. आता तिसरं कारण बघा, शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकरी बुरशी चेक करत असतो जमिनीत. शेतकऱ्यांनी बुरशी चेक केली आणि त्याच्यात बुरशी जर सापडली तर शेतकरी त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकतो आणि नंतर बिया पेरतो, कारण ती बुरशी त्या बियांना खाऊन टाकते, खराब करून टाकते, नासून टाकते. हे सेम 3 कारण आपल्या शरीरात असतात, सेम. आता बघा, पहिलं कारण आहे विषारी घटक. मी तुम्हाला सांगितलं खत जास्त पडलं.
तर खत हे विषारी घटकाचं काम करतं, त्यामुळे त्याचे मुळं जळून जातात. ओके, आता सेम आपल्या शरीरात पण आईचं रक्त घेऊन बाळ मोठं होतं. आईच्या रक्तात 3 प्रॉब्लेम असतात. पहिला प्रॉब्लेम आहे विषारी घटक. हे विषारी घटक कुठून आले आपल्या शरीरात? तर आपण रोज कीटकनाशक फवारलेल्या भाज्या खातो, फळं खातो, धान्य खातो, दूध पिशवीचं दूध घेतो आणि पॅकेट्समधलं फूड खातो. पॅकेट्समधलं फूड म्हणजे बिस्किट्स पॅकेटमध्ये टाकलेले असतात, वेपर्स, कुरकुरे किंवा काही पण ते पॅकेटमध्ये येतं, त्याच्यामध्ये कीटकनाशकं टाकलेले असतात आणि हे कीटकनाशक आपल्या आतड्यात गेल्यानंतर रक्तामध्ये प्रवेश करतं. जसे जीवनसत्व शोषले जातात तसे कीटकनाशक पण शोषले जातात. आपल्या रक्तामध्ये रोज कीटकनाशक येतं प्रचंड प्रमाणामध्ये आणि हे कीटकनाशक आपल्या रक्तामध्ये जमा होतं. आपण झोपल्यानंतर रात्रभर आपला मेंदू काम करतो आणि सगळे विषारी घटक शोधून आतड्यामध्ये आणून ठेवतो. का तर आपण शीला गेल्यानंतर सगळे विषारी घटक शी मधून बाहेर टाकले जाते. ओके, आता बघा, आपल्या शरीराने आपल्या मेंदूने किती पण विषारी घटक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी आपण असं समजू की रोज 1 कण जमा होतो आपल्या रक्तामध्ये. फक्त एकच कण, रोजचा 1 कण जमा झाला. एका दिवसाला 1 कण जमा होतो. एका वर्षात किती दिवस असतात? म्हणजे एका वर्षात किती कण जमा झाले? 365 कण जमा झाले. मग एका वर्षात 365 कण जमा होतात. तर आता किती वर्षाची आहेस तू? 34, 39, 34 वर्षात 34 गुणिले 365, 39 गुणिले 365 किती विषारी घटक आपल्या रक्तात जमा झाले, हे कळलं तुम्हाला? आता 1 कण जरी म्हटला तरी एवढे विषारी घटक असतात आणि या गर्भाला मारायला फक्त एकच कण पुरेसा आहे, कारण हा गर्भ सूक्ष्म गर्भ आहे. आता आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला बोलली की कोणी विषारी घटक बाहेर काढेल, पण विषारी घटक कुठून निघून जातील? तर आपल्या शीमधनं आणि सूमधनं. त्यासाठी आपल्याला या 2 सिस्टीम स्वच्छ ठेवाव्या लागतील. मग त्यासाठी काय करायचं? लेडीजने दिवसभरात 5 लिटर पाणी प्यायचं, जेंट्सने 6 लिटर पाणी प्यायचं. कारण जितकं जास्त पाणी पिऊ तितकं जास्त वेळा आपण लघवीला जाऊ, तितकं जास्त वेळा लघवीतून विषारी घटक बाहेर टाकले जातील आणि रक्ताचा गढूळपणा निवळायला लागेल आणि रक्त स्वच्छ व्हायला लागेल. आता पुरुषांच्या शरीरातले विषारी घटक शुक्राणूंना मारून टाकतात, शुक्राणूंचा स्पीड कमी करतात आणि शुक्राणूंचा शेप ॲबनॉर्मल तयार करतात. आणि स्त्रियांच्या शरीरातले विषारी घटक अंड्यामध्ये जाऊन बसले तर अंड खराब क्वालिटीचे बनवतात आणि या गर्भाला मारून टाकतात. असे 2 कामं करतात. पुरुषांचा रिपोर्ट जरी चांगला असेल पण तुमचा रिपोर्ट असाच चांगला मेंटेन राहण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या शरीरात विषारी घटक जमा होऊ देत नाही. आता बघा, आम्हाला कुणाच्याही म्हणजे माझ्या पेशंटच्या हसबंड वाईफच्या दोघांच्याही रक्तात विषारी घटक नको. दिवसभरात 5 लिटर पाणी प्यायचं, तुम्ही 6 लिटर पाणी प्यायचं, याने किडनी सिस्टीम स्वच्छ होईल. आता आतडं स्वच्छ ठेवण्यासाठी काय करायचं? तर रात्री झोपताना दोघांनी ब्रश करून झोपायचे सगळ्यांनी. रात्री झोपताना 2 स्टीलचे पातेले घ्यायचे, धुवून काढायचे, 1-1 लिटर पाणी उकळून झाकून गॅसवर ठेवून द्यायचे, गॅस चालू नाही करायचा. सकाळी दोघांपैकी जो आधी उठल त्याने गॅस जवळ जायचं, गॅस चालू करायचा, फुल गॅस करायचा आणि लघवीला जायचं. लघवीला 1 मिनिट लागतो. 1 मिनिटामध्ये जेवढं पाणी कोमट होईल तेवढं पीठ. लघवीला जाऊन आल्यानंतर गॅस बंद करायचा, पातेलं उतरून खाली जमिनीवर ठेवायचं, 2 पायावर बसायचं. 2 पायावर बसून ते पाणी, 2 पायावर कसं बसायचं? आपण टॉयलेटला कसं बसतो तसं बसून ते पाणी ग्लासात ओतून 1 लिटर पाणी पूर्ण पिऊन घ्यायचं. पाणी पिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उठणार आणि लॅट्रिनला जाणार म्हणजे संडासला जाणार तर तुमचं आतडं खडखडून साफ होणार. ते कसं? आपण 2 पायावर बसून पाणी पिलं तर आपल्या जठर दाबलं जातं. आपल्या जठर असं असतं बॅकसारखं. आपल्या जठरामध्ये रोज प्रत्येकाच्या पोटात म्हणजे ह्या जठरामध्ये इतकं स्ट्रॉंग ऍसिड तयार होतं की आपण जर त्या ऍसिडमध्ये बोट बुडवलं तर आपलं बोट जळून जाईल. किंवा दाढी करायचे रेझर ब्लेड्स, दाढी करायचे पुरुषांचे रेझर ब्लेड्स जर त्याच्यामध्ये टाकले तर ते सुद्धा विरघळून जाऊ शकतात. असा नवीन म्हणजे रिसर्च झाले 15-20 वर्षांपूर्वी. आता एवढं स्ट्रॉंग ऍसिड रोज सकाळी प्रत्येकाच्या पोटात तयार होतं. आता आपण झोपेत असताना आपल्या आतड्याची हालचाल मंदावलेली असते. आपलं आतडं 10 मीटर लांब असतं, 6.5 मीटर लांब आतडं 10 मीटर लांब असतं. ओके, आता आपण झोपेतून जाग आल्याबरोबर आपल्या झोपेत आतड्याची हालचाल मंदावलेली. झोपेतून जाग आल्याबरोबर आतड्याची हालचाल जोरात सुरू होते. समुद्राच्या लाटा कशा असतात तशी जोरात हालचाल सुरू होते. ही हालचाल फक्त 2 मिनिट असते. म्हणून आपल्याला 2 मिनिटाच्या आत म्हणजे आपण पातेलं रात्री का ठेवलं? कारण आपल्याला सकाळचा वेळ घालायचा. आपल्याला 2 मिनिटाच्या आत पाणी घ्यायचं. म्हणजे आपण 1 मिनिट आपल्याला लघवीला लागतं. दुसऱ्या मिनिटाला आपण खाली बसून पाणी पितो. 1 लिटर पाणी पूर्ण पितो. 1 लिटर पाणी पिल्यामुळे काय झालं बघा? आतमध्ये काय झालं? आपल्या जठरात दाबलं गेलं. तर आपण 2 पायावर मांडलेली पोट असं दाबलेलं, असं आकार आहे जठरात असं दाबलं गेलं. वरून आपण 1 लिटर पाणी टाकतोय पोटामध्ये. मग आणि आपल्या आतड्याची हालचाल जोरात सुरू झालेली. मग त्या हालचालीमुळे काय झालं? ऍसिड आणि पाणी जोरात खाली ढकललं गेलं. नंतर पिऊन उपयोग नाहीये 2 मिनिटानंतर. 2 मिनिटाच्या आत पाणी पिल्यामुळे ऍसिड आणि पाणी मिक्स होऊन खाली जोरात ढकललं जातं. जोरात ढकललं जातं त्या ऍसिडमुळे तुमचं आतडं घासून पुसून काढण्यासारखं स्वच्छ होतं.
समजा तुमच्या आतड्याला असा खराब थर आलेला असेल आणि आतड्यामध्ये त्या खराब थरामध्ये काही कोटी विषारी घटक असतील. आता तुम्ही 2 पायापासून पाणी केले, ऍसिड खाली आलं, त्या ऍसिड समजा आपण दुकानात जसं ऍसिड आणतो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आपण टॉयलेटच्या भांड्यामध्ये किंवा टाईल्सवर आपण ज्यावेळेस ते ऍसिड टाकतो तर पूर्ण ते फसफसून सगळा मळ बाहेर काढला जातो, सगळा खाली चिकटलेला मळ काढला जातो. अक्षरशः तसंच आपलं आतडं स्वच्छ केलं जातं, घासून पुसून काढलं जातं आणि आतड्यामध्ये काही कोटी विषारी घटक असतात. 1 ग्रॅम शी असते ना आपली, 1 ग्रॅम शी मध्ये 1 कोटीपेक्षा जास्त विषारी घटक असतात, 1 कोटीपेक्षा जास्त जीवाणू असतात, 1 कोटीपेक्षा जास्त विषाणू असतात आणि 1 कोटीपेक्षा जास्त कॅन्सर तयार करणारे घटक असतात. मग आपलं पोट जर रोजच्या रोज असं स्वच्छ झालं आणि त्या ऍसिडमुळे खळखळून साफ झालं तर आपले आजार कितीतरी आजारांपासून आपण वाचतो. आणि दुसरा फायदा असा की आपले विषारी घटक तर जाणारच आहे बाहेर, पण आपले ऍसिड रोज जठरातले ऍसिड रोजच्या रोज खाली जाईल. रोजच्या रोज ऍसिड खाली गेल्यामुळे ऍसिडिटी राहणारच नाही, कारण जठरात ऍसिडच राहणार नाही. ऍसिड जठरामध्ये राहिलं तर ते वरती येतं, मग आग होते, छाती जळजळ होते, मळमळ होते, उलटी होते. पण रोजच्या रोज जर ऍसिड खाली निघून गेलं तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास पण राहणार. म्हणजे 2 फायदे झाले एकाच दगडामध्ये 2 पक्षी. ओके, आता आईचं रक्त तुम्ही बाळ मोठं होतं. आईच्या रक्तात 3 प्रॉब्लेम होते. पहिला प्रॉब्लेम विषारी घटक. विषारी घटक बाहेर काढायला गोळी दिली आणि गोळीला कशी हेल्प करायची, मदत करायची ते पण सांगितलं. आता दुसरा प्रॉब्लेम, आईचं रक्त तुम्ही बाळ मोठं होतं. आईच्या रक्तातला दुसरा प्रॉब्लेम आहे हार्मोन्सची कमी. जसं मी तुम्हाला सांगितलं, रोप लावला आणि जमिनीत पाणीच टाकलं नाही, जसं रोपाला वाढवायला पाणी लागतं अगदी सेम तसंच आपल्या गर्भाला वाढवायला हार्मोन्स लागतात. जर तुमच्या रक्तात हार्मोन्स कमी झालेले असतील तर गर्भ मरून जातो. तुम्ही IVF करा, IVI करा, कशाने बाळ होऊ शकत. आता मी तुम्हाला मगाशीच पहिलं वाक्य काय सांगितलं होतं की ज्या लेडीला मूल होत नाही तिचे हार्मोन्स कमी झालेले असतात. हार्मोन्सची कामं पण मी तुम्हाला सांगितली, पण हार्मोन्स का कमी होतात ते मी सांगणार आहे. हार्मोन्स का कमी होतात ही गोष्ट मला 23-24 वर्षापूर्वी समजली आणि हार्मोन्स कमी होण्याचं एकच कारण आहे, इन्सुलिन वाढल्यामुळं हार्मोन्स कमी होतात. ही गोष्ट मला कशी समजली. माझा सख्खा भाऊचाही माझी वहिनी आता सुनीता अशोक मुळे बघा, माझा सख्खा भाऊ माझ्या पाच, त्याला मूल होत नव्हतं. म्हणजे माझ्या बहिणीला PCODचा प्रॉब्लेम होता. ही गोष्ट त्यांनी मला 2000 साली फोन करून सांगितली. 2024 म्हणजे 24 वर्षापूर्वी भावाचा मला फोन आला की तिला PCOD आहे आणि PCOD मध्ये बाळ होत नसते हे मला माहित होतं. पण मग मी PCOD बद्दल अभ्यास सुरू केला. PCOD याचा फक्त लॉंग फॉर्म येत होता मला 24 वर्षापूर्वी. मग PCODचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये मला असं समजलं की PCOD मध्ये हार्मोन्स कमी झालेले असतात, त्यामुळे बाळ होत नाही. आता बघा, मी काय विचार केला, अंड बनवायला हार्मोन लागतं AMH अँटी म्युलेनियन हार्मोन आणि फॉलिकल वाढायला एक फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH लागतं, बरोबर आहे. तर अंड बनवायला हार्मोन लागतं, अंड फोडायला HCG नावाचा हार्मोन लागतो, ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रोपिन. आता अंड्याचं गर्भात रूपांतर व्हायला प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन लागतं, अस्तर बनवायला इस्ट्रोजन लागतो आणि गर्भ वाढवायला इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, HCG हे सगळं लागतं. IVF झालं की 3 इंजेक्शन दिले जातात बाळाला वाढवण्यासाठी. हे समजलं. आता मला समजलं की अंड बनवण्यापासून गर्भ वाढण्यापर्यंत हार्मोन्स लागतात. मग ज्या लेडीचे हार्मोन्स कमी तिला बाळ होत नाही, तिला PCOD असो किंवा नसो, हे समजलं. आता हार्मोन्स कमी झाल्यामुळे बाळ होत नाही हे समजलं. पण मग मी परत अभ्यास केला, हार्मोन्स कशामुळे कमी होतात. तर मला समजलं की इन्सुलिन वाढल्यामुळे हार्मोन्स कमी होतात. तर मी 23 वर्षापूर्वी काय विचार केला की आपण इन्सुलिन वाढल्यामुळे हार्मोन्स कमी झाले, मग आपण इन्सुलिनच कमी करत जाऊ, मग हार्मोन्स वाढत जाते आणि हार्मोन्स वाढले तर बाळ होईल. बघा, इन्सुलिन कमी झालं तर हार्मोन्स वाढतील, हार्मोन्स वाढले तर बाळ होईल. या एका लॉजिकवर हजारो पेशंटला मुलं झाली. तुम्ही फोटो बघितले, अल्बम पाहिले, किती पेशंटला मुलं झाले. त्याच्यामध्ये खूप जणांचे फोटो पण आम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे खूप लोकांना जवळपास 100% आता म्हणा तुम्ही 90% तरी सगळ्यांना रिझल्ट आले. फक्त ज्या पेशंटनी पथ्य पाळले नाही, व्यायाम केला नाही किंवा पूर्ण कोर्स केला नाही त्यांनाच रिझल्ट आले नाही, बाकी सगळ्यांना रिझल्ट आले. तुम्ही सगळं फॉलो करा, मी सांगितले तुम्हाला 100% रिझल्ट येईल. पण जर तुम्ही फॉलो केलं नाही तर तुम्हाला रिझल्ट येत नाही. आता बघा, इन्सुलिन कमी झाल्यानंतरच हार्मोन्स वाढतील, हार्मोन्स वाढले तर बाळ होईल. मग मला इन्सुलिन कशामुळे वाढतं ते तुम्हाला सांगावं लागेल. जितकी साखर तुम्ही खाल्ली तितकं इन्सुलिन तुमच्या शरीरात तयार झालं. साखर कशात गेली, तुम्ही जास्त साखरेचे पदार्थ खाल्ले, ज्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणतो. हाय ग्लायसेमिक इंडेक्स
इंडेक्स फूड म्हणजे जे पदार्थ आतड्यात गेल्यानंतर त्याच्यातली प्रचंड साखर रक्तात लगेच प्रवेश करते आणि रक्तात साखरेचा महापूर येतो म्हणजे चपाती भात, बेकरी आयटम्स. तुम्ही रोज चपाती भात खाता बरोबर आहे. ऐका, आपली आई भाकरी खात होती, आपल्या आईचं इन्सुलिन वाढलेलंच नव्हतं, आपल्या आईच्या हार्मोन स्टॉप लेवलला होते. बघा, आईच्या हार्मोन स्टॉप लेवलला होता, इन्सुलिन तयार होतं, आपला असं आहे. समजलं? कारण मी तुम्हाला काय सांगितलं की मूल न होणे हा काही आजार नाही, दिस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, लाईफस्टाईल चेंजेसमुळे आलेला प्रॉब्लेम आहे आपला माझ्याकडे. खूप लोकांना मुलं नाही. पूर्वी असं होतं का सांगा बरं? कारण महाराष्ट्रीयन लोकांचं अन्न आहे भाकर, आपण खातोय चपाती आणि भात. चपाती भात खाल्यामुळे काय होते की साखर प्रचंड रक्तात आतड्यात गेल्यानंतर त्याच्यामध्ये खूप कमी फायबर असल्यामुळे प्रचंड साखर रक्तात पटकन प्रवेश करते आणि रक्तात साखरेचा महापूर येतो आणि रक्त घट्ट व्हायला लागतं. लोक काय करतात आता? चपाती भात खातात आणि रक्त मात्र त्याची गोळी खातात. आता ही जी सगळी साखर ती लिव्हरकडे जाते पाहिजे. आता लिव्हरकडे एवढी साखर आली, विचार करा. लिव्हर काय करतं? एवढ्या साखरेचं ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करतं. म्हणजे आपण कपाटात साडी घडी करून ठेवतो, तसंच ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून साखर म्हणजे ग्लायकोजन जे साठवलं जातं सगळ्या मसल्स मध्ये. आपल्या शरीरात सगळीकडे मसल्स आहेत, पूर्ण बॉडी मसल्स मध्ये ग्लायकोजनचे साठे केले जातात. त्याला आपण ग्लायकोजन स्टोर्स म्हणतो. फॅट स्टोर आणि फॅट म्हणजे चरबीचे साठे आणि ग्लायकोजनचे साठे म्हणजे साखरेचे साठे. समजलं? एवढ्या साखरेचं ग्लायकोजन तयार केलं, एवढ्या साखरेचं लिव्हर काय करतं? कोलेस्ट्रॉल बनवतं. लोक काय करतात? रोज चपाती भात खातात, कोलेस्ट्रॉल बनवून भाजी गोळी खातात. एवढ्या साखरेचं चरबी तयार करतं आणि वजन वाढून ठेवतं. आता बघा, आपल्या आजोबांच्या वडिलांना डायबिटीज, बीपी, रक्त पातळ व्हायची गोळी, कोलेस्ट्रॉलची कमी व्हायची गोळी, अटॅक, पॅरालिसिस असे काही प्रॉब्लेम होते का? काय होते? कारण ते भाकरी खात होते आणि आपण याला प्रचंड प्रमाणामध्ये बेकरी आयटम्स खातोय, चपाती भात खातोय. हे आपलं अन्न नाहीये, हे महाराष्ट्रीयन लोकांचं अन्न नाहीये. ओके, ऐका आता. चपाती भात खाल्ल्याने रक्तात साखरेचा महापूर येतो, त्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणतो. आता बघा, इन्सुलिन कमी झालं तर हार्मोन्स वाढतील. मग इन्सुलिन कमी करायच्या माझ्याकडे 5 ट्रिक्स आहेत. पहिली ट्रिक आहे की इन्सुलिन कमी करायच्या 3 प्रकारच्या गोळ्या आहेत, म्हणजे जगात उपलब्ध असलेल्या 3ही प्रकारच्या गोळ्या. चौथी गोळी अजून जगात उपलब्ध झाली नाही, अवेलेबल नाही. त्या 3ही गोळ्या आपण इन्सुलिन कमी करायचं देतो. म्हणजे ही आहे व्हिटॅमिन D3 ची गोळी. हे आहे मायो आयनोसिटॉल. मायो आयनोसिटॉल हे फळांपासून काढले जाते. हे व्हिटॅमिन D3 हे मायो आयनोसिटॉल हे फळांपासून काढलं जातं. त्यामुळे ह्याचा सोर्स तुम्ही गुगलवर स्वतः वाचा. मायो आयनोसिटॉल कुठं असतं? तर ते फळांमध्ये असतं. 1 किलो फळांपासून एक गोळी बनते असा विचार करा. मग सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या. साईड इफेक्ट नाही. आता ही गोळी डायबिटीजला सपोर्ट करते, म्हणजे डायबिटीजच्या पेशंटला ही गोळी दिली जाते आणि डायबिटीजचे पेशंट आयुष्यभर ही गोळी खातात आणि या गोळीने रक्तातली साखर कमी नाही होत तर त्वचेखालची साखर काढण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीजच्या सपोर्टसाठी ही गोळी दिली जाते. म्हणजे लोणचं नाही का, चपाती बरोबर आपण लोणचं खातो तोंडी लावण्याला, तो प्रकार आहे हा डायबिटीजच्या पेशंटसाठी. आता बघा, या 3ही प्रकारच्या गोळ्या घेऊन आपण इन्सुलिन लेवल कमी करतो. म्हणजे काय करतो? या गोळ्या काय काम करणार? तर आपल्या आतड्यामध्ये जी काही साखर जाणार आहे थोडीफार, ती साखर शोषली जाऊ देणार आहे. आता मी तुम्हाला सांगते, आपल्या प्रत्येक अन्नपदार्थामध्ये साखर आहे. मी तुम्हाला बेसन पीठ खायला परवानगी देते, म्हणजे तुम्ही खा बेसन पीठ, पण 100 ग्रॅम बेसन पीठात 58 ग्रॅम साखर असते. मी तुम्हाला मटकी खायला सांगितली, 100 ग्रॅम मटकीमध्ये 68 ग्रॅम साखर आहे. मी तुम्हाला नाचणीची भाकरी खायला सांगणार आहे, 100 ग्रॅम नाचणीच्या भाकरीमध्ये 72 ग्रॅम साखर आहे. आणि सगळ्यात कमी साखरेच्या जरी भाज्या आपण पकडल्या तरी भेंडी, 100 ग्रॅम भेंडीमध्ये 8 ग्रॅम साखर, पालकमध्ये 4 ग्रॅम, कोबीमध्ये 2.3, फ्लावरमध्ये 1.4. म्हणजे ह्या प्रत्येक आणि ज्या सगळ्यात कमी साखरेच्या तुम्हाला सांगितल्या, पण वांगे, दोडका, कारले, घुसाळे किंवा शेंगा ह्या सगळ्या भाज्या मी तुम्हाला खायला सांगणार आहे, पण सगळ्यांमध्ये 10 ग्रॅमपेक्षा जास्त साखर. हे समजलं तुम्हाला का? प्रत्येक अन्नपदार्थामध्ये साखर असते, निसर्गानेच तसे पदार्थ बनवले. पण बघा आता, ह्या ज्या गोळ्या आहेत जी तुमच्या शरीरात अशा प्रकारे कमी का होईना कमी साखरेचे पदार्थ तुम्ही खाणार आहे, त्याच्यातून तुमच्या आतड्यात साखर जाणारच आहे. तर ती साखर ह्या गोळ्या शोषली जाऊ देणार नाही, म्हणजे साखर शोषली जाऊ देणार नाही. दुसरं काम काय करतील या गोळ्या? तर तुमचे खाली जे ग्लायकोजनचे साठे तुम्ही करून ठेवलेले साखरेचे साठे, ते साखर बाहेर काढणार आहे त्या गोळ्या. साखरेने चरबी धरून ठेवली आणि पाणी धरून ठेवले, मग या गोळ्या काय करणार? साखर, चरबी आणि पाणी बाहेर काढणार. त्यामुळे तुम्हाला 8 ते 10 दिवस जुलाब होऊ शकतात, 2-3 वेळा दिवसातून. कदाचित होणार पण नाही. आणि 10 दिवसानंतर फक्त एकदाच सकाळी आपण मोशन पास करायला जातो त्यावेळेस फक्त पाण्यासारखं जुलाब होऊ शकतो, काहीच घाबरण्यासारखं नाही.
कारण तुमच्या शरीरामध्ये जेवढी साखर तुम्ही डिपॉझिट केली त्या साखरेने जेवढी चरबी घालून ठेवली, पाणी घालून ठेवले, याला कुठून तरी बाहेर पडायचं असणार, त्यामुळे तुझ्यापासून ते बाहेर पडणार. ओके, आता बघा मी इन्सुलिन कमी करायच्या गोळ्या दिल्या, पहिली ट्रिक झाली. आता दुसरी ट्रिक आली, तुम्ही एकही गोळी चुकवायची नाही. ज्या पेशंटला मुलं झाली आमच्या गोळ्यांनी, त्यांच्या आम्ही इंटरव्ह्यू घेतले, त्यांना विचारलं काय केलं, ते म्हणजे मॅडम आम्ही एकही गोळी नाही चुकवली. मग माझ्या 23 वर्षाच्या अनुभवात असं लक्षात आलं की एक गोळी ज्यांची चुकली त्यांचे 3 महिने वाया गेले. म्हणजे एक गोळी चुकली तर 3 महिने वाया जातात, 2 गोळ्या चुकल्या तर 6 महिने वाया जातात. त्यामुळे एकही गोळी चुकवायची नाही. पुढच्या महिन्याच्या गोळ्या 15 दिवस आधीच मागवायच्या, म्हणजे गोळ्या चुकणार नाही. 4-5 दिवस घरी गोळ्या आल्या तरी चालेल. आता 15 दिवस आधी तुम्ही जर मला सांगितलं तुम्ही गोळ्या सुरू केल्या, उद्यापासून कॅलेंडरवर लिहून ठेवा गोळ्या सुरू केल्या, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मोजून 15 दिवसांनीच कॅलेंडरवर मार्क करा गोळ्या मागवायच्या. तुम्ही कॅलेंडरकडे पाहिल्यावर काय करायचं, फोन नाही करायचा, मला मेसेज टाकायचा. मेसेज टाकायचा का, आता कुणाचा फोन आला तर आम्ही विसरून जातो, दिवसाचे 100 फोन आहेत. मी व्हॉट्सअपला आम्ही मेसेज बघतो, कुणाचे लगेच नाव घेऊन ठेवतो त्याचं एका नंबरवर व्हॉट्सअपच्या, आणि त्यांचे पैसे सांगायचे, असं लिस्ट टाकून देत असते. मग त्यांच्या फाईल काढल्या जातात, त्यांचे रक्ताचे रिपोर्ट पाहिले जातात, आणि तुमचा ओव्ह्युलेशन स्टडीचा रिपोर्ट आणि रक्ताचा रिपोर्ट हे 2 रिपोर्ट बघून तुमची चिठ्ठी लिहिली जाते आणि तुम्हाला गोळ्यांचे पैसे सांगितले जातात आणि अकाउंट डिटेल पण पाठवले जातात. आता बघा 15 दिवस आधी तुम्ही मला सांगितलं तर तुम्ही आज मला पैसे सांगा म्हणून सांगितलं, मी तुम्हाला उद्या पैसे सांगितले, म्हणजे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी तुम्ही पैसे पाठवले म्हणजे 3 दिवस गेले, राहिले किती 12 दिवस. त्याच्यातले 8 ते 9 वर्किंग डेज मध्ये तुमच्या घरी पार्सल येईल. म्हणजे शनिवार रविवारच्या सुट्ट्या किंवा गव्हर्नमेंट हॉलिडे हे सोडून तुम्हाला 8 ते 9 दिवसात घरी पार्सल येऊन जाईल. आणि जरी 3-4 दिवस आधी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण कधी आपल्या गोळ्यांनी पाळी अगोदर यायला लागते. 22 दिवसात पाळी आलीच पाहिजे असं पुस्तकांमध्ये दिले, 21 ते 22 दिवसात पाळी आली पाहिजे असं MBBSच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. आणि आमच्या गोळ्यांनी हार्मोन्स वाढायला लागतात, त्यामुळे पहिल्यांदा पाळी करेक्ट होते 22 दिवसात 21 दिवसात यायला सुरुवात होते. त्यामुळे पाळी आल्यानंतर पाळीच्या दुसऱ्या दिवशी गोळी तुम्हाला लागेल आणि ती त्या बॉक्समध्ये असेल, त्यामुळे तो बॉक्स लवकर घरी आलेला चांगला राहील. ओके, आता बघा इन्सुलिन कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या, तुम्ही एकही गोळी चुकवायची नाही. तिसरी ट्रिक आहे, तुम्ही कडक पथ्य पाळायचं. कडक पथ्य म्हणजे काय, मी ज्या पदार्थांची तुम्हाला लिस्ट देणार आहे त्या पदार्थांचा एक कण, सुईच्या टोका इतका एक कण सुद्धा खायचा नाही. पाया पडून सांगते, दोघींनाच पथ्य, मागच्या लोकांना 3 गोष्टींचं पथ्य. एकही कण खायचा नाही, देवाचा प्रसाद असला तरीही खायचा नाही, पाया पडून सांगितले दोघींच्या. आता बघा कोणते पदार्थ, गुळ व गुळाचे पदार्थ, डायरेक्ट शुगर जाते गुळातून, साखर व साखरेचे पदार्थ. आता या क्षणापासून गुळाचे साखरेचा एक कण, सुईच्या टोकाचा एक कण सुद्धा बंद झालेला आहे तुमचा. तांदूळ व तांदळाचे पदार्थ, तांदळापासून काय बनतं, पोहे, मुरमुरे, पोंगे, कुरकुरे, इडली, डोसा, उत्तप्पा, ॲप्पे, तांदळाची भाकरी, तांदळाचा पापड, भात, खिचडी, मसाले भात, पुलाव, बिर्याणी. गहू व गव्हाचे पदार्थ, गव्हापासून चपाती बनते, रवा, गव्हाचा रवा बनतो, लापशी, शेवई, कुरडई, कोंबड्याची पापडी, मैदा. मैद्यापासून खारी, टोस्ट, पाव, ब्रेड, बिस्किट, केक, कचोरी, समोसा, पाणीपुरी आणि खूप सारे पदार्थ बनतात. बोरापासून टरबुजापर्यंत एकही फळ खाता येणार नाही, कारण फळांमधून साखर जाते. 3च ड्राय फ्रूट चालतील, बदाम, अक्रोड, पिस्ता. काजू नाही चालणार, खारीक नाही, खजूर नाही, अंजीर नाही म्हणून केले. ओके, साबुदाणा, बटाटा, रताळे, मका आणि सुगरण या 5 गोष्टीतून स्टार्च शरीरात जाते आणि स्टार्च शरीरात गेलं की प्रचंड साखरेची लेवल वाढते. त्यामुळे ह्या 5 गोष्टी चालणार नाहीत आणि उपवासही चालणार नाही. ओके, आता खायचं काय ते देऊन ठेवा केलं जातं. आता बघा मी तुम्हाला 3 प्रकारचे धान्य असतात, आपण जे खातो ना त्याच्यामध्ये 3 प्रकारचे धान्य असतात. धान्याला आपण ग्रेन म्हणतो. निगेटिव्ह ग्रेन म्हणजे निगेटिव्ह धान्य कोणतं असतं, गहू आणि तांदूळ हे निगेटिव्ह धान्यामध्ये येतात. निगेटिव्ह धान्य म्हणजे ते आधार उत्पन्न करतात. ओके, न्यूट्रल ग्रेन म्हणजे न्यूट्रल धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे न्यूट्रल ग्रेन मध्ये येतात. न्यूट्रल ग्रेन म्हणजे ते आधार उत्पन्न करत नाही पण आधार बरे पण करू शकतात. आता तिसरं आहे पॉझिटिव्ह ग्रेन्स. पॉझिटिव्ह ग्रेन्स म्हणजे जे आधार बरे उत्पन्न पण करत नाही आणि आधार बरे पण करतात. तर हे पॉझिटिव्ह ग्रेन्स आहेत. हे मी तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे नाही का
माहिती सांगणारे डिटेल. ओके, हे 5 प्रकारचे धान्य म्हणजे पॉझिटिव्ह ग्रेन्स आहेत, ज्याला आपण श्रीधान्य मिलेट्स म्हणतो. तर या श्रीधान्य मिलेट्समध्ये जास्तीत जास्त फायबर्स असतात. आता मी तुम्हाला कार्बोहायड्रेट फायबर रेशो सांगणार. कार्बोहायड्रेट फायबर रेशो म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं सगळ्या अन्नपदार्थांमध्ये साखर असते आणि सगळ्या अन्नपदार्थांमध्ये फायबर पण असते. फायबर म्हणजे काय? फायबरस फूड. तर तुम्ही पदार्थ माहिती तुम्हाला फायबरस फायबर ठीक आहे. आपण ज्वारी बाजरी चाळली तर कोंडा निघतो, त्याला आपण फायबर म्हणतो. आपण कोथिंबीर तोंडात टाकली आणि चावून चावून त्याचा रस पिऊन घेतला आणि तो चोथा राहील, त्याला आपण फायबर म्हणतो. मग तुम्हाला कळलं फायबर म्हणजे काय? ओके, आता प्रत्येक अन्नपदार्थामध्ये साखर आणि फायबरचं एक विशिष्ट प्रमाण असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कार्बोहायड्रेट फायबर रेशो. कार्बोहायड्रेट म्हणजे साखर, फायबर म्हणजे फायबर, कळलं तुम्हाला? कोंडा, रेशो म्हणजे प्रमाण. आता बघा, ज्या तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन लेवल वाढले, तुम्ही खूप चपाती भात खाल्ले की सगळ्यांनी दोन्ही खाल्ले लहानपणापासून खाल्ले. आता बघा, तर चपाती भात खाल्लाय, इन्सुलिन लेवल वाढल्या, बाळ होत नाहीये, सगळी ट्रीटमेंट केली, IVF पण करून फेल गेले. ओके, तर या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला असे धान्य खाल्ले पाहिजे की ज्या धान्याचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो म्हणजे साखर फायबरचं प्रमाण सिंगल डिजिट आहे. सिंगल डिजिट म्हणजे काय? म्हणजे ज्या धान्याचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो म्हणजे साखर फायबरचं प्रमाण 1 ते 9 आहे. 1 ते 9 म्हणजे काय? एक अंकी. 10 काय? 2 अंकी. म्हणजे ज्या आता तुमची जी सिच्युएशन आहे त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं, तुम्हाला 100% बाद झालंच पाहिजे. ह्या क्षणी तुम्ही माझ्याकडे आलेत ना, मग मी तुमचं लाईफस्टाईल चेंज करते, तुमचं खाणं पिणं बदलवते, तुम्हाला एक्सरसाइज करायला होते, तुम्हाला गुड हॅबिट्स लावणार आहे सगळं. तर असे धान्य खायचे तुम्हाला की ज्या धान्याचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो सिंगल डिजिट आहे, म्हणजे 1 अंकी आहे. म्हणजे साखर फायबरचं प्रमाण 1 अंकी आहे, 2 अंकी नको आहे आपल्याला. हे समजलं? आता या धान्याचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो आहे 7.2 पर्यंत. 9 पण नाही, 7.2 पर्यंत. आता चपातीचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो सांगतो 63.5. आता भाताचा सांगू 395, 395. मग भात खायला वाढ होईल तुम्हाला सांगू. आणि तुम्ही भात खाताय जास्त, बरोबर आहे ना? दोन्ही टाईम भात खाताय ऐका. तर याचा 7.2 पर्यंत आहे. आता मी हे धान्य तुम्हाला दाखवणार आहे. या धान्यांना आपण श्रीधान्य मिलेट्स म्हणतो आणि हे व्रत का चावल आहे, म्हणजे उपवासाच्या दिवशी खाल्ले जातात. आता बघा, हे बघा, हे आहे कोडो मिलेट. प्रत्येक दाण्याला काळा टिपका आहे का ते पहा. लिटिल मिलेट 5 शेजारी. फक्त ज्वारीला कसा टिपका असतो तेवढा बघून घ्या. म्हणजे अनपॉलिश्ड मिलेट्स येते. काळा टिपका कशासाठी बघतो आपण? कारण त्याला ज्वारीला कसा काळा टिपका असतो, म्हणजे ते कणीस असताना कणसातून काढलेले हे सगळे कळलं. आता बघा, हे प्रत्येक दाण्याला काळा टिपका आहे तेवढं बघा. म्हणजे ह्याला आपण पॉलिश केलेली नाहीये. अनपॉलिश्ड मिलेट्स जर तुम्ही टाकलं गुगलवर, युट्यूबला, तर तुम्हाला हे 5 धान्यांचे नावं मिळतील. आता बघा, त्यांच्या हातात जे आहे ते बघू, बार्नॅट मिलेट बघून का, ही भगड आहे बघा आपली. आपल्याकडे भगड कशी येते? पूर्ण व्हाईट. हा, म्हणजे तिला काळा टिपका नसतो, त्याला काळा टिपका आहे, म्हणजे कणसातून काढलेली. आता महाराष्ट्रामध्ये उपवासाच्या दिवशी भगर खाल्ली जाते, म्हणजे बार्नॅट मिलेट खाल्लं जातं. त्याला आपण मिलेट असं म्हणतो, मिलेट. ओके, ज्वारी बाजरी नाचणी हे पण मिलेट्सच आहेत, पण ते तुम्हाला सांगितलं न्यूट्रल ग्रेन मध्ये येतात, हे पॉझिटिव्ह ग्रेन्स आहेत. आता बघा की ह्याचे नावं पाठवली जातील, हे कुठून मागवायचं, ऑनलाईन मागवावं लागतं, कारण हे 5 राज्यांमध्ये उपवासाच्या दिवशी खाल्ले जातात. एका ठिकाणी ते मिळत नाही, पिकत पण नाही. ते ऑनलाईन तुम्हाला अमेझॉनवरून मिशोवरून मिळेल आणि ते तुम्ही 1 किलोचं 5 किलोचं पॅक येईल आणि ते 900 950 किंवा 1000 रुपयापर्यंत मिळेल आणि ते तुम्हाला 2 महिने जाईल, म्हणजे 500-600 रुपये महिना खर्च येईल तुमचा ह्याचा. आता बघा, उपवासाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भगर खाल्ली जाते आणि इतर 4 राज्यांमध्ये हे 4 धान्य उपवासाच्या दिवशी खाल्ले जातात. लिटिल मिलेट ह्या हातात पकड, पोळच्या हातात, हां हे पकड, तुझ्या हातात राहू आणि हे एका लाईनमध्ये पकडा आता. आणि तुम्हाला नावं दिसतील असं पकडा, वरती पकडा, असं वरती धरा. ऐका आता, शेजारी शेजारी पकडा थोडंसं. हां, इकडे बघा. लिटिल मिलेट 3 दिवस खायचे तुम्हाला, नंतर 2 दिवस कोरो खायचे, नंतर हे बाकीचे 1-1 दिवस खायचे, परत 3 दिवस लिटिल, परत त्याच्यानंतर 2 दिवस कोरो मिलेट, त्यानंतर हे 1-1 दिवस हे खाल्ल्यानंतर परत हे असा क्रम चालू ठेवायचा. पण
लिटिल मिलेट झाल्यानंतर सुरुवात लिटिल मिलेटनीच करायची तुम्हाला, त्यानंतर कोडो मिलेटच खायचे. त्याच्यानंतर तुमचा हा क्रम कसाही असलेला चालेल, पण ज्याप्रमाणे तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये खायला सुरुवात केली, म्हणजे सुरुवात जशी केली, समजा लिटिल मिलेट खाल्ल्यावर कोडो मिलेट खाल्ल्यानंतर तू फॉक्सटेल खाल्लं, तुम्ही फॉक्सटेल नंतर ब्राऊन टॉप खाल्लं आणि ब्राऊन टॉप नंतर बार्नॅट खाल्लं, याच क्रमाने तुम्हाला खायचं. ज्याप्रमाणे तुम्ही बर्नॅटला लावणार आहे त्याप्रमाणे खायचे, किंवा कॅलेंडरवर क्रम लिहून ठेवा. ओके. आता उपवासाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भगर खाल्ली जाते आणि इतर 4 राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक, गुजरात, राजस्थान, इतर 4 राज्यांमध्ये हे 4 धान्य उपवासाच्या दिवशी खाल्ले जातात, हे महाराष्ट्रात खाल्ले जातात. आता आपण रोज काही पण खातो नाही का, चुकीचं पण खातो, आणि आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी उपवासाच्या दिवशी भगर का खायला सांगितली, कारण आपण रोज काही पण खातो आणि आठवड्यातून किंवा 15 दिवसातून, महिन्यातून आपण उपवास करतो आणि उपवासाच्या दिवशी आपण जेव्हा भगर खातो तर भगर खाल्ल्याने आपले अवयव शुद्ध होतात, फिल्टर होतात. तसंच प्रत्येक मिलेट्सची वेगवेगळी ॲक्शन आहे, हे समजलं. आता या मिलेट्सचा शोध कुणी लावला? डॉक्टर खादरवली नावाचे अन्न पदार्थांचे शास्त्रज्ञ म्हणजे फूड सायंटिस्ट आहेत, ते भारतातलेच आहेत, हैदराबादचे. त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सगळ्या अन्न पदार्थांवर संशोधन केलं, अभ्यास केला सगळ्या अन्न पदार्थांचा, आणि त्याच्यातून त्यांनी हे 5 धान्य बाजूला काढले आणि याचं नाव दिलं श्रीधान्य मिलेट्स. हे श्रीधान्य मिलेट्स खाऊ घालून त्यांनी अमेरिकेमध्ये करोडो पेशंट बरे केले. अक्षरशः कॅन्सरपर्यंतचे आजार पण याच्याने बरे होतात. पण प्रत्येक आजाराचा क्रम, खाण्याचा क्रम वेगवेगळा आहे, जो खादरवलींनाच माहिती. पण मी माझ्या पेशंटसाठी, म्हणजे ज्यांना बाळ होत नाही, इन्फर्टिलिटी प्रॉब्लेमसाठी जो क्रम पाहिजे त्या क्रमाचा मी अभ्यास केलेला आहे. म्हणजे 3 दिवस लिटिल मिलेट खायचं, 2 दिवस कोडो खायचं आणि बाकीचे 1-1 दिवस खायचे. याप्रमाणे जर खाल्लं तर पुरुष आणि स्त्रियांची प्रजनन संस्था रिपेअर होते, क्लिअर होते आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. गर्भपिशवी आणि पुरुषांचे अंडकोश फिल्टर केले जातात आणि 100% बाळ होतच. ओके. डॉक्टर खादरवली अमेरिकेतून भारतात आले कोविडच्या काळामध्ये, आणि इथे आल्यानंतर त्यांनी सगळ्या मिलेट्सचा प्रसार सुरू केला आणि भारत सरकारने डॉक्टर खादरवलींना मिलेट मॅन नावाचा पुरस्कार दिलाय. आणि आपल्या फौजमध्ये सुद्धा जवानांना 65% मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी आणि 35% गहू असं सगळं मिक्स करून दळून आता त्याची भाकरी बनवून दिली जाते, कारण हे शरीरासाठी चांगलं नाही, हे जगाला पूर्णपणे कळलेलं आहे. आणि 2023 हे मिलेट इयर म्हणून जगामध्ये संपूर्ण जगात सेलिब्रेट झालं 2023. आणि मोदींनी पण मिलेट्सची दावत ठेवली होती आणि अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये सगळीकडे मिलेट्सच्या दावत ठेवल्या गेल्या आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये मिलेट्सपासून वेगवेगळे पदार्थ बनवून त्याच्या दावत ठेवल्या गेल्या. ओके. आता डॉक्टर खादरवलींना आत्ताच पद्मश्री अवॉर्ड पण मिळालेला आहे. डॉक्टर खादरवली काय म्हणतात की याच्यामध्ये खूप सारे फायबर्स आहेत आणि फायबर जास्त असल्यामुळे त्याचं पीठ करायचं नाही, कारण पीठ केल्यानंतर ते फायबरचा भुगा होईल आणि त्याची ॲक्शन आपल्या आतड्यामध्ये होणार नाही. आणि याच्यामध्ये खूप जास्त आणि आपल्याला ते मिक्स करायचं नाही आणि याचं पीठ करायचं नाही. मिक्स का करायचं नाही, कारण आपल्याला ते खूप कमी लागतं. तुम्हाला माहिती आहे ना, भगर एवढीशी टाकली तर खूप मोठी होते आणि एवढीशे भगरमध्ये आपण जर 5 धान्य थोडे थोडे घेतले तर डोस कमी होईल. म्हणजे त्याची जी ॲक्शन व्हायला पाहिजे, रिपेअरिंगची ॲक्शन, तेवढा डोस तरी आपल्या शरीरात गेला पाहिजे, तेवढं तरी आपल्या पोटात गेलं पाहिजे. तेव्हा त्याची ॲक्शन, त्या प्रत्येक धान्याची वेगवेगळी ॲक्शन आहे आणि प्रत्येक धान्य आपल्या शरीराचा प्रॉब्लेम रिपेअर करणार. मग जर आपण सगळे मिक्स केले तर त्याची ॲक्शन होणार नाही आणि आपला कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे ते मिक्स करायचं नाही, त्याचं पीठ करायचं नाही. ते 6 ते 8 तास भिजलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे फायबर आहेत ते फायबर पाणी शोषून घेतील आणि ॲक्टिवेट होतील. आणि 20 मिनिटं ते शिजलं पाहिजे, कारण 20 मिनिटं शिजल्यानंतरच ते आपल्या आतड्यामध्ये पचू शकतं, पचन होतं, त्याचं डायजेस्ट होऊ शकतं. ओके. आता हे किती लागतं? एवढी वाटी लागतं मला, म्हणजे 1 वाटी सपाट वाटी जर मी घेतली आणि याच्यासोबत भाजी ॲड करून एका वेळेचं जेवण फुल होतं माझं. मी एवढी वाटी खाते, याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण एवढी छोटी बघा, ही 1 वाटी, समजा कोणती पण वाटी घ्या तुम्ही, फक्त जी वाटीने तुम्ही हे करणार आहात, ज्या वाटीने तुम्ही मेजर करणार आहात धान्य, ती वाटी फक्त बाजूला ठेवा. आता समजा ही वाटीभर धान्य तुम्ही घेतलं, निवडलं आणि स्टीलच्या भांड्यात भिजू घालायचं आहे. ॲल्युमिनियमचे भांडे घरात वापरू नका. लोखंडी कढई, लोखंडी तवा, त्याच्यामध्ये भाजी बनवा, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, रक्त वाढतं, हा फायदा. दुसरी गोष्ट, ॲल्युमिनियम हे पॉयझन आहे, स्लो पॉयझन. इंग्रजांनी कैद्यांसाठी ॲल्युमिनियमच्या प्लेट्स आणल्या होत्या अन्न खाण्यासाठी, आणि त्या ॲल्युमिनियमपासून भारतीय लोकांनी कढया, पातेले,
कुकर असं काही काही बनवलं आणि हे ॲल्युमिनियम हे आतड्यात गेल्यानंतर त्याचे बारीक बारीक कण मोठ्या आतड्याला म्हणजे लार्ज इंटेस्टाईनला बारीक बारीक कण जमा होऊन चिटकून जातात आणि चिटकल्यानंतर त्याला एक बारीक सूज येते आतड्याला. आपल्या सूज आल्यानंतर प्रचंड साखर आतड्यातून रक्तात शोषली जाते, रक्तात प्रवेश करते आणि आता एक नवीन संशोधन झाले की ॲल्युमिनियमचे डिपॉझिट्स मेंदूमध्ये सापडले आणि जे आपल्याला नाही विसरायला होतं डिमेन्शिया, आपण विसरतो बऱ्याचशा गोष्टी आणि वय झाल्यानंतर कुठं काय ठेवलंय काहीच आठवत नाही, माणसं ओळखत नाही, हे सगळं ॲल्युमिनियमच्या डिपॉझिटमुळे होतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ॲल्युमिनियमचे भांडे शक्यतो घरात ठेवूच नका. आता मी तर सगळे ॲल्युमिनियमचे भांडे काढून टाकले. लोखंडी कढई, लोखंडी तव्यावर पोळ्या भाजी त्याच्यावर बनायचं. लोखंडी कढई भाजी जास्त वेळ ठेवल्यानंतर ती काळी पडते, तर शिजवल्यानंतर लगेच स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवा आणि स्टीलच्या कुकरमध्ये चांगला शिजवा. ॲल्युमिनियम बिलकुल ठेवू नका, चांगलं नाही आहे. त्याच्याने रिझल्ट यायला पण दूषित होईल आणि तुमचं दुसरे पण साईड इफेक्ट होत असतील काय अजून त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. आणि ॲल्युमिनियम हे स्लो पॉइझन आहे, त्यामुळे ॲल्युमिनियममध्ये काही पण ओल्या गोष्टी ठेवू नका. कोरडं ठेवू शकता तुम्ही पीठ वगैरे, पण ओलं काहीच नका म्हणून, कारण ते रिलीज होतं त्याच्याकडे. ओके, आता स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही टाकलं वाटीभर झाले. आता ते कसं धुवायचं, कारण ते दोनदा धुवायचं नाहीये, ते चोळून धुवायचं नाही, कारण त्याच्या बाहेरच्या आवरणामध्ये लिग्नॉन्स नावाचे औषधी घटक असतात. त्याच्यामध्ये तुम्ही प्यायचं पाणी टाका किंवा फिल्टरचं पाणी टाका आणि त्याच्यात फक्त असे बोटं फिरवायचे, चोळायचं नाही. चोळून धुतलं तर ते वॉश आउट होतील, लिग्नॉन्स निघून जातील आणि लिग्नॉन्स निघून गेले तर आपल्याला त्याचा काही फायदाच होणार नाही. ओके, आता तुम्ही पाणी टाकलं, बोटं फिरवले आणि पटकन चाळून काढायचे. ते तुम्ही पाणी टाकून काम करत बसले तरी सुद्धा बाहेरचं कोटिंग पूर्णपणे निघून जातं. आता चाळून काढले धान्य आणि परत स्टीलच्या भांड्यात परत टाकायचे आणि आपलं नख एवढं असतं, नखाच्या उंचीचं पाणी वरती ठेवून रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते धान्य मातीच्या मडक्यात शिजवायचे. अन्न शिजवायचे मातीचे मडके वेगळे असतात, ते घेऊन यायचे, स्पेशली बनवलेले असतात. ते तुम्ही साध्या मडक्यात जर ठेवलं पाणी आणि गॅसवर ठेवलं ते फुटून जाईल. अन्न शिजवायचे मातीचे मडके दोन घेऊन या आणि एक साधारण एकट्या माणसाला एवढं मातीचं मडकं पुरेसं होतं. दोघांना खायचं असेल तर थोडं मोठं घ्यावं लागेल, हांडी घ्यावी लागेल. आता मातीचं मडकं तुम्ही छोट्या गॅसवर म्हणजे छोट्या बंदरवर बारीक गॅसवर शिजवायचं आपल्याला ते. आता तुम्ही मातीचं मडकं ठेवलं, त्याच्यामध्ये ज्या वाटीने तुम्ही माप घेतलं तर त्याच वाटीने 5 वाट्या पाणी टाका. 2 वाट्या धान्य घेतलं असेल तर 10 वाट्या किंवा 2 वाट्या पाणी टाका. ओके, आता तुम्ही पाणी टाकलं मातीच्या मडक्यात, छोट्या बंदरवर ठेवलं, फुल गॅस करायचा, पाणी उकळेपर्यंत. पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि आपण रात्रभर ज्या पाण्यामध्ये भिजू घातलं होतं त्या पाण्यासहित त्या पाण्याचा एक थेंब पण वाया नाही गेला पाहिजे, कारण त्याच्यात सगळे लिग्नॉन्स नावाचे औषधी घटक आहेत. मग त्या पाण्यासहित आपण त्या उकळलेल्या पाण्यात टाकून द्यायचं. कमी गॅसवर 20 मिनिटं घड्याळ लावून शिजवायचं आहे, कारण 20 मिनिटं शिजल्यानंतरच ते आपल्या आतड्यामध्ये पचू शकतं. 20 मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर मातीच्या मडक्याचं तोंड कॉटनच्या कपड्याने बांधून टाकायचं आणि ते आपल्याला लगेच खायचं नाही, ते 12 तासांनी खायचं. 12 तासांनी का खायचं? तुम्ही सकाळी शिजवलं ना, रात्रीचा स्वयंपाक करून घ्यायला तुम्ही आताच. रात्री शिजवलेला सकाळचा स्वयंपाक झाला तुमचा, असा अर्थ होतो त्याचा. ऐका आता, हे 12 तास का ठेवायचं? कारण 12 तासात त्याचं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन म्हणजे काय? दुधाचं दह्यात रूपांतर होतं, म्हणजे दुधाचं फर्मेंटेशन होतं. किंवा इडलीचं पीठ आपण आंबवलं तर इडलीचं पीठ म्हणजे ते फर्मेंटेशन झालेलं असतं. फर्मेंटेशनमध्ये गुड बॅक्टेरिया म्हणजे चांगले जीवाणू तयार होतात. आता हे चांगले जीवाणू आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात आणि हे चांगले जीवाणू आपले मित्र आहेत आणि ते आपल्याला खूप आजारांपासून आपलं संरक्षण करतात, आपल्याला ते वाचवतात. आता हे चांगले जीवाणू कमी झाल्यामुळे पण आपल्याला बाळ होत नाही. ते कसं? आता 12 तासामध्ये आपण त्याच्यात चांगले जीवाणू तयार करणार आहोत, म्हणजे त्याचं फर्मेंटेशन करणार आहोत. हे चांगले जीवाणू आपल्या शरीरात 6 मिलियन म्हणजे 60 लाख पाहिजे, 60 लाख. ओके, आता आपल्या शरीरात ते कुठे असतात? डोळ्यात, तोंडात, ओठांच्या भोवती, डोळ्यांच्या भोवती, कानात, घशात, अन्ननलिकेत, आतड्यांमध्ये, शीच्या जागेवर, स्नूच्या जागेवर, जिथं छिद्र आहेत आपले तिथं ते वास करतात. मायांगामध्ये, गर्भपिशवीत आणि ट्यूब्समध्ये, ट्यूब्सच्या हातांमध्ये, युरिनरी ब्लॅडरमध्ये म्हणजे लघवीच्या पिशवीमध्ये, श्वास नलिकांमध्ये, जिथं जिथं मोकळे स्पेस आहे, जागा आहे, रिकामी जागा, तिथं ते वास करतात आणि आपल्या खूप आजारांपासून ते संरक्षण करत असतात. समजा आपल्या शरीरात एखादा व्हायरसने आपल्यावर अटॅक केला तर ते चांगले जीवाणू व्हायरसला मारून टाकतात. सगळ्यांना कोरोना झाला का? एखाद्याच्या घरामध्ये एकाला कोरोना झाला, दुसऱ्याला झाला पण नाही का? कारण त्यांच्या शरीरामध्ये ज्यांना नाही झाला त्यांच्या शरीरात गुड बॅक्टेरिया चांगल्या संख्येने होते. त्यांच्यावर व्हायरसने अटॅक केला तर ह्या गुड बॅक्टेरियाने त्या व्हायरसला मारून टाकलं, त्यामुळे त्यांना कोरोना नाही झाला. आता बघा, पूर्वीचे लोक रोजच्या जेवणात दही ठेवायचे, ताक ठेवायचे. आपण करतो का तसं? कारण ते फर्मेंटेड खात होते, म्हणजे गुड बॅक्टेरिया शरीरात लागतात, आवश्यक असतात. हे त्यांना त्याच्या मागचं सायन्स काय माहित होतं माहित नाही मला, पण ते जे करत होते ते योग्य करत होते, 100% चांगलं करत होते.
फर्मेंटेड खात नाही, आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरिया जात नाही. दुसरी गोष्ट, आपण हे गुड बॅक्टेरिया मारून टाकले. कसे? आपण लहानपणापासून आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे गेलो. आजारी कशामुळे पडतो आपण? बॅड बॅक्टेरियामुळे, वाईट जीवाणूमुळे. आता आपल्याला सर्दी खोकला थंडी ताप आला, आपल्या शरीरामध्ये वाईट जीवाणू गेल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला थंडी ताप असा आपण आजारी पडतो. ओके, आता हे वाईट जीवाणू मारण्यासाठी डॉक्टरांनी आपल्याला अँटीबायोटिक गोळ्या दिल्या. या अँटीबायोटिक गोळ्यांमुळे काय झालं? बॅड बॅक्टेरिया तर मेली, पण त्याच्यासोबत गुड बॅक्टेरिया पण मारले गेले. म्हणजे गुड बॅक्टेरियाची संख्या कमी झाली. पण आपण आजारातून बाहेर पडलो त्यावेळेस आपण असा विचार केला का की माझे गुड बॅक्टेरिया आता कमी झालेले असतील, आपण ते भरून काढू, आपण फर्मेंटेड खाऊ, दही ताक खाऊ, आता केला का विचार? आपण त्याची झीज भरून काढू असं कधीच विचार केला नाही. याचा अर्थ काय होतो की आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरियाची संख्या कमी झाली, 60 लाख पाहिजे पण ती कमी झाली. हे समजलं तुम्हाला? आता डोळ्याच्या भोवती किंवा डोळ्यामध्ये पण ते गुड बॅक्टेरिया असतात. समजा एखादी बुरशी गेली आपल्या डोळ्यामध्ये, बुरशी गेल्यावर आपला डोळा सडून जाईल, काळा पडेल, आपण दृष्टीहीन आढळू. पण गुड बॅक्टेरिया काय करतात? त्या बुरशीला पण मारून टाकतात. माहिती? आपले मित्र आहेत ते आपलं खूप आजारांपासून संरक्षण करतात. आता आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया कमी झाल्यानंतर काय होतं? आतड्याला एक बारीक सूज येते आणि सूज आल्यामुळे प्रचंड साखर रक्तात प्रवेश करते आणि त्यामुळे डायबिटीज होतो. त्यामुळे बाळ होत नाही. कळलं तुम्हाला? जेवढी जास्त साखर रक्तात प्रवेश करेल तेवढं जास्त इन्सुलिन वाढेल. जितकी साखर रक्तात गेली तेवढंच इन्सुलिन तयार झालं, जितकी जास्त इन्सुलिन तेवढी कमी हार्मोन्स. म्हणजे बाळ व्हायला गुड बॅक्टेरिया किती महत्वाची. कळलं तुम्हाला? आता आपण शिजवताना मीठ मिरची तेल का नाही टाकले? मिठाने मारले जातात, मिरचीने मारले जातात, तेलाने मारले जातात. आपण मातीच्या भांड्यातच ते का शिजवलं? कुठल्याही स्टीलच्या, ॲल्युमिनियमच्या किंवा पितळाच्या भांड्यात ते नाही शिजवलं, कारण कुठल्याही धातूच्या संपर्कात आल्याने गुड बॅक्टेरिया मारले जातात. मातीच्या संपर्कात ते मारले जात नाही, कारण माती हे जीवाणूंचं घर आहे. मग मातीच्या मडक्यामध्ये आपण ते शिजवलं तर मातीच्या संपर्कातील ते मारले जाणार नाही. 12 तासात त्यांची चांगली संख्या तयार होईल. आता 12 तासांनी मडकं आणि मडक्यातलं अन्न थंड पडलेलं असेल, ते गरम करायचं नाहीये, कारण गरम केल्याने ते जीवाणू मारले जातील. आपण ते ताटात घ्यायचं आणि त्याच्यावर उकळती भाजी टाकायची नाहीये, कारण उकळती भाजी टाकल्याने पण जीवाणू मारले जातील. आपण त्याच्यावर कोमट भाजी टाका. आता आपल्याला जेवायचंय ना, लगेच जेवायचंय तर मीठ टाका. किती पण तुम्ही मीठ टाकू शकता त्याच्यामध्ये, फक्त मीठ टाकून काम करत बसू नका. जेवायचे लगेच मीठ टाका, भाजी टाका. तुम्ही त्याच्यात कुठलंही वरण, आमटी, सगळ्या प्रकारचे वरण तुम्ही खाऊ शकता, सगळ्या प्रकारच्या आमट्या खाऊ शकता, कुठली पण पातळ भाजी, सुकी भाजी, हिरवी भाजी, पालेभाजी, फळभाजी, सॅलड टाकून खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता, पापड चुरून टाकून खाऊ शकता. आणि तुम्हाला आंबट खायचं नाही पण मागच्या लोकांना जर खायचं असेल मिलेट्स तर ते दही ताक टाकून पण खाऊ शकतो. ओके, आता बघा हे मिलेट्स सोबत आपण काही पण टाकून खाऊ शकतो. हे कळलं तुम्हाला? आता बघा, रात्री भिजवलेलं तुम्ही कधी शिजवणार? सकाळी शिजवलेलं कधी खाणार? रात्री. आता सकाळी परत भिजवायचे तुम्हाला. सकाळी भिजवलेलं कधी शिजवणार? रात्री शिजवलेलं कधी खाणार? दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे सकाळ संध्याकाळ भिजवायचंय तुम्हाला, सकाळ संध्याकाळ शिजवायचंय आणि सकाळ संध्याकाळ खायचंय. म्हणजे सकाळ संध्याकाळ मिलेट्स खाणं कंपल्सरी आहे. ओके, मग दुपारच्या जेवणात कोणती भाकरी खायची? तर मी सांगतो नाचणीची भाकरी खायची. का? कारण नाचणीचा कार्बोहायड्रेट फायबर रेशो 20 आहे, भाकरीचा 30 आहे ज्वारीच्या, आणि बाजरीच्या भाकरीचा 40. सगळ्यात बेस्ट आहे नाचणी. आता तुम्ही नाचणी आणली आणि ती निवडून गिरणीत टाकली तर काही फायदा नाही त्याचा. निवडून गिरणीत टाकली तर त्याचा काही फायदा नाही, कारण त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात. आणि ती रात्रभर म्हणजे ती 5-6 पाणी आणायची, निवडायची, 5-6 पाण्याने धुवून काढायची आणि एवढं पाणी वरती ठेवून भिजू घालून द्यायची. रात्रभर भिजल्यामुळे काय होईल? त्याच्यातले फायबर्स ऍक्टिव्हेट होतील, पाणी शोषून घेतील, ऍक्टिव्हेट होतील. आता सकाळी काय करायचं? आपल्याला ती कपड्यात बांधायची. कपड्यात बांधली आज सकाळी तर उद्या सकाळपर्यंत तशीच ठेवायची, कारण त्याला छोटे छोटे मोड येतील. उद्या सकाळी ऊन पडल्यानंतर तुम्ही वाळू घाला. समजा पावसाळा चालू आहे, ऊन पडल्यानंतर घरात वाळवा. 2-3 तास ऊन आलं तर बरं होईल. ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस बाहेर तुम्ही वाळू घाला. समजा ऊन पडलंच नाही, अशा स्थितीत काय कढई ठेवायची गॅसवर आणि थोडी नाचणी जी घरात वाळवली ती त्याच्यात टाकायची, कढई हलवायची, त्याच्यात जे पाणी असेल त्याची वाफ होऊन जाईल. नंतर मग तुम्ही ती गरम केल्यानंतर वाळू घाला, त्याच्यात वाफ निघून जाईल आणि थंड झाल्यानंतर ती कडक होईल आणि अशी नाचणीचं पीठ करून आणायचं. घरात गिरणी आहे का तुमच्या घरात? तुम्हाला नाही. ऐका, घरात गिरणी असेल तर घरातल्या गिरणीमध्ये काय करायचं आहे? गहू, तांदूळ, साबुदाणा आणि मका. गहू, तांदूळ, साबुदाणा, मका याच्या गोष्टी घरातल्या गिरणी करायच्या. मग काय करू शकता?
ज्वारी, बाजरी, नाचणी, बेसन पीठ आणि कडधान्य कुठलेही गळ्यात चालते. आता तुम्ही गव्हाचं पीठ तुम्हाला घरात लागत असेल तर तुम्ही बाहेरून दळून आणायचं. आता तुम्ही अशी गिरणी शोधून काढायची की ज्या गिरणीवर गहू तांदूळ दळला जातो. म्हणजे 2 गिरण्या असतात शेजारी शेजारी, एक गव्हाची गिरणी असते आणि एक ज्वारी बाजरीची असते. मग ज्वारी बाजरीच्या गिरणीवर तुम्ही दळून आणू शकता, कारण ज्वारी बाजरीचं पीठ आपल्या पिठात किती मिक्स झालं तरी चालेल, आपल्याला रिझल्ट त्याला अडचण येणार नाही. पण ज्या गिरणीमध्ये गहू दळला जातो एवढं पीठ जर गव्हाचं तुमच्या पिठात पडलं तर तुम्हाला रिझल्ट येत नाही, मग तुमचे पैसे वाया जातात. मग मला त्याचं जास्त वाईट वाटतं तुमचे पैसे वाया गेले. तुम्हाला 100% रिझल्ट आलाच पाहिजे याच्यासाठी मी काम करते. ओके, एक दोन सुगंधांचा मिक्स झाला नाही, त्यांना रिझल्ट आले 3 महिन्यात आले. एका पेशंटच्या लग्नाला, पेशंटचं नाव सांगते, सुनंदा अनिल शहाणे, संभाजीनगरचं पेशंट आहे. लग्नाला 14 वर्ष झाली होते. एका महिन्यात रिझल्ट आला. त्यांनी पिठाची गिरणी घेतली होती आणि ते इकडे आले. म्हणजे आज घरात गिरणी आली, उद्या ते माझ्याकडे आले. त्या गिरणी ओपन सुद्धा केली नव्हती त्यांनी. आणि इथून गेल्यानंतर मी हे सांगितल्यानंतर त्यांनी त्या गिरणीमध्ये तिचंच पीठ दळलं होतं बायकोचं. ते म्हटले माझ्यासाठी मी पीठ बाहेर लागलं आणि पीठ मिक्स होऊ दिलं नाही, त्यामुळे एका महिन्यात आम्हाला रिझल्ट आला असं त्या पेशंटने मला सांगितलं. आणि मॅडम तुम्ही पेशंटला, सगळ्या पेशंटला असं सांगत जा, गिरणी तरी विकत घ्यायला सांगा, नाही तर गिरणी शोधून काढायला सांगा. पण पेशंटला गिरणी जर विकत घेतली तर रिझल्ट 100% येतात. हे मी आतापर्यंत अनुभव आला मला तेव्हापासून. तुम्ही फोन करू शकता सुनंदा अनिल शहाणेंना, तुमच्या गावात म्हणजे तुम्ही तिथे येतील ना संभाजीनगरचे. आता बघा त्यांना मुलगा आहे, 3 वर्षाचा 4 वर्षाचा झाला असेल. हां, तर गिरणीपर्यंत पथ्य म्हणजे पथ्याचा किती उच्चार काय आहे ते समजलं ना. हां हां, तर गिरणी आहे ना, की ज्वारी बाजरीचं पीठ दळलं जातं ना तिथं दळून घ्या, किंवा जिथं फक्त बेसन पीठ बनवलं जातं म्हणजे हरभऱ्याची डाळ दळली जाते तिथून तुम्ही दळून आणलं तरी चालेल. आणि त्या गिरणीमध्ये काय काय दळून आणायचं, नाचणीचं पीठ, बेसन पीठ, कारण तुम्हाला रेडीमेड बेसन पीठ खाता येणार नाही, कारण एखाद्या दुकानदाराने त्याच्यामध्ये एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं असेल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. आणि जिथं गहू दळला जातो तिथून जरी तुम्ही दळून आणलेलं असेल तरी पण ते तुम्हाला चालणार नाही. आणि कडधान्याचा रवा आणि भरडा, बेसन पीठ आणि आपलं नाचणीचं पीठ, ह्या 3 पीठं तुम्हाला त्या गिरणीतून दळून आणायची, ती गिरणी शोधून काढायची. आणि जर तुम्हाला गिरणी घ्यायची असेल तर छोटी 2 माणसांची 3 माणसांची गिरणी छोटी मिळते 6,500 तुम्ही ती घेऊ शकता. इथं राहतात पण मिळते, मुंबईत तर मिळेलच तुम्हाला, छोटी पीठ भेटते आणि ती डायरेक्ट पाईप लावून सुद्धा येते, ती म्हणजे घेऊ शकता तुम्ही. घरात गिरणी घेतली तर कायमची वस्तू होईल त्या निमित्ताने आणि तुम्हाला रिझल्ट पण 100%. फक्त घरातल्या गिरणीमध्ये गहू तांदूळ साबुदाणा मका या 4 गोष्टी करायच्या. ओके, आता बघा, इन्सुलिन कमी झालं तर हार्मोन्स वाढतील, हार्मोन्स वाढले तर बाळ होईल. मग इन्सुलिन कमी करायच्या मी 5 ट्रिक्स सांगत होते. पहिली ट्रिक होती मी इन्सुलिन कमी करायच्या गोळ्या देते. दुसरी ट्रिक होती तुम्ही कधी गोळी चुकवायची नाही. तिसरी ट्रिक होती कडक पथ्य पाळायचं, गिरणीपर्यंत पथ्य सांगितले. आता चौथी ट्रिक आहे 100 सूर्यनमस्कार करायचे आहेत, त्याच्यामुळे इन्सुलिन लेवल फास्ट कमी होतात. कशा? आता बघा, मी हात हलवते, मला हात हलवायला एनर्जी लागते. ह्या एनर्जीसाठी काय वापरलं जातं, तर साखर वापरली जाते. आपल्या शरीरातली साखर जाळली जाते एनर्जीसाठी, चरबी नाही वापरली जात. किरकोळ गोष्टींसाठी चरबी नाही वापरली जात. आपण कुठलाही व्यायाम सुरू केला किंवा वॉकिंग, रनिंग किंवा जिम किंवा कुठलाही सूर्यनमस्कार सुरू केल्यानंतर पहिले 40 मिनिटं शरीर साखर लागलं, 40 मिनिटानंतर शरीर चरबीला हात लावतं आणि चरबी वापरायला सुरुवात करतं. पण मी तुम्हाला 2 टाइम एक्सरसाइज करायला का सांगितली, कारण माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे की मला 2ही टाइम तुमची शरीरातली साखर लावायची. बघा, तुम्ही सुरुवातीला अर्धा तास लावले सूर्यनमस्काराला. सूर्यनमस्कार झाल्यानंतर तुमचा हार्ट रेट कमी होणार आहे आणि तुम्ही योगासनं करणार आहे. सूर्यनमस्कार करताना तुमची साखर जाळली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जे 3 योगासनं करणार आहे खाली बसून, त्यावेळेस पण आपली साखर जाळली जाते. आता आपण बसलोय, आपली पोझिशन मेंटेन करायला आपण तुम्ही ऐकताय, ह्या सगळ्या गोष्टीला जी एनर्जी लागते त्या एनर्जीसाठी साखर वापरली जाते. आणि ज्यावेळेस आपण रनिंग सुरू करतो 40 मिनिटानंतर शरीर चरबी वापरायला सुरुवात करतो. मग आपल्याला साखर जाळायची, जितकी साखर तितकंच इन्सुलिन. साखर जाळली गेली तर शरीरातली साखर कमी होईल तर इन्सुलिन पण कमी होणार. त्यासाठी 2ही टाइम एक्सरसाइज करायची. पहिले सूर्यनमस्कारला साखर जाळली जाणार, त्यानंतर 3 योगासनं तुम्ही बसून आणि झोपून करणार आहे. अशा वेळेस तुमची पोझिशन मेंटेन करायला हार्ट रेट कमी झालेला असेल त्यावेळेस पण शरीर साखर जाणार. म्हणजे चौथी ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला, व्यायाम करायचा, 100 सूर्यनमस्कार करायचे. जितके फास्ट तुम्ही सूर्यनमस्कार करणार तेवढी जास्त साखर जाळली जाणार. ओके, 4 ट्रिक झाल्या. आता 5वी ट्रिक शेवटची. इन्सुलिन कमी झालं तर हार्मोन्स वाढतील आणि हार्मोन्स वाढले तर बाळ होईल. म्हणून इन्सुलिन कमी करायच्या मी ट्रिक सांगत होते तुम्हाला. पहिली ट्रिक होती मी इन्सुलिन कमी करायच्या गोळ्या देते. दुसरी ट्रिक होती तुम्ही एकही गोळी चुकवायची नाही.
क्षणभर सूर्यनमस्कार रोज करायचे आहे आणि 5वी ट्रिक आहे, तुम्हाला दिवसाला 3दाच खायचंय, म्हणजे 3दाच इन्सुलिन तयार होईल. याचा अर्थ तुम्हाला इन्सुलिन कमी तयार करायचं. मग इन्सुलिन कोण करतं तयार? आपल्या पोटामध्ये वेगवेगळी एक सॉल्युपिंड नावाची ग्रंथी असते माशाच्या आकाराची, आपण त्याला पॅनक्रियाज म्हणतो इंग्लिशमधून. आणि हे सॉल्युपिंड काय करतं, इन्सुलिन तयार करून ठेवतं आणि इन्सुलिन तयार करून ते एक माप भरून ठेवतं. देवाने त्याच्याकडे एक माप दिलेले. ओके, आता तुम्ही कधी जेवले? 11:30च्या दरम्यान जेवले. 11:30 ते 12:30 पर्यंत तुमचं इन्सुलिनचं एक माप तयार झालेलं. आता 12:30 तुमचं एक माप रेडी आहे. आता 3:30 वाजले म्हणजे तुमचं एक माप आतमध्ये रेडी झालेलं. आता मी तुमच्या हातावर एक शेंगदाणा दिला आणि तुम्ही तो शेंगदाणा तोंडात टाकला. टाकल्याबरोबर ती जी ग्रंथी इन्सुलिन तयार करणारी, तिने इन्सुलिनचं माप तयार करून ठेवले. ते माप ती पूर्ण रक्तात ओतून गेली, म्हणजे एक माप इन्सुलिनचं रक्तात पडले. असं जर तुम्ही येता जाता तोंडात टाकत राहिले काही, तर प्रत्येक वेळेस इन्सुलिनचं माप पडेल आणि इन्सुलिनच्या लेवल वाढतील ना. मग इन्सुलिन वाढवायचे का कमी करायचे आपल्याला? म्हणजे दिवसातनं 3दाच इन्सुलिनचे 3च माप तयार करायचे आहे. आता बघा, आपण पहिला घास तोंडात टाकला, एक इन्सुलिनचं माप रक्तात पडलं, तर हे माप 50 मिनिटं चालतं आणि 50 मिनिटाच्या आत तुम्ही कितीही खाल्लं तरी दुसरं माप पडत नाही. म्हणून 50 मिनिटाच्या सगळं खाऊन फिनिश करायचं. म्हणजे सकाळी नाश्त्याला 50 मिनिटं दिले, पहिला घास तोंडात टाकला की काही बघायचं, त्याच्यामध्ये 50 मिनिटं ऍड करायचे आणि 50 मिनिटाच्या आत तुम्ही काय काय खाऊ शकता ते सांगणार आहे. पण सकाळी नाश्ता करायला एक माप पडेल, 50 मिनिटं दिले, दुपारी जेवणाला 50 मिनिटं दिले, रात्रीच्या जेवणाला 50 मिनिटं दिले. एका दिवसामध्ये 3 माप तयार करायचे. एका महिन्यामध्ये 90 माप, 2 महिन्यामध्ये 180 माप, 3 महिन्यामध्ये 270 माप. बरोबर बरोबर. तर 6 महिन्यात किती माप पडतील? एका महिन्यामध्ये 90 माप, 963, 630 आणि 31 दिवसाचा एक दिवस ऍड होईल त्याच्यामध्ये, ते 3 मापाट होतील. आलं लक्षात? तर आपल्याला दिवसातनं 3च माप तयार करायचे आहेत. आता बघा, हे माप 50 मिनिटं चालतं. मग 50 मिनिटाच्या काय काय खायचं? पहिले 10 मिनिटं नाही 20 मिनिटं लागेल तुम्हाला जेवण करायला. जेवताना तुम्ही सकाळ संध्याकाळ मिलेट्स खाल आणि दुपारी भाकरी खाणार. मिलेट्स किंवा भाकरी सोबत सगळ्या भाज्या खायच्या, बटाटा आणि सुरणची सोडली. सगळी मोठ्या धान्य, सगळ्या डाळी चालतील, सगळ्या पालेभाज्या चालतील, सगळ्या फळभाज्या म्हणजे वांगे, दोडके, कारले, घोसाळे, भोपळा, त्या फळभाज्या झाल्या. शेंगा, गवारीच्या, वालाच्या, शेवग्याच्या, सगळे शेंगावर्गीय चालतील. सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. सकाळ संध्याकाळ मिलेट्स आणि दुपारी भाकरी. सुरुवातीला मिलेट्स किंवा भाकरी खाणं कंपल्सरी आहे का? कारण मी ही गोष्ट शिकले. एका पेशंटने काय केलं, 3 टाइम शेव खाऊन गोळ्या खाल्ल्या. शेव खाणं आलं होते मला, पण त्या पेशंटने काय केलं, सकाळी पूर्ण शेव खाऊनच गोळ्या खाल्ल्या, दुपारी पण शेव खाऊन आणि रात्री पण शेव खाऊन, असं 2 दिवस 3 टाइम म्हणजे 6 मिल्स, 6 जेवण. तिने शेव आणि शेव खाल्ल्यानंतर काय झालं, शेव हाताळलेला लाटून पोटात गेला, ऍसिड तयार झाली. ऍसिडिटी वाढली, कारण तळलेल्या लाटून गेल्यावर ऍसिडिटी वाढली. ऍसिड वाढल्यानंतर त्याच्यावर तिने गोळ्या टाकल्या, गोळ्यांनी अजून ऍसिडिटी झाली, म्हणजे भडकावून झाला, तर मीठ टाकल्यासारखं झालं. मग 6 जेवण तिने असे घेतले. त्यामुळे आजपासून सुरू केलं. 3ऱ्या दिवशी इतक्या उलट्या सुरू झाल्या तिला, कारण जठराला सुरू झाली, जठर लाल झाला होतं, जठर जातं स्टमक जिथं आपलं अन्न जातं सुरुवातीला, जठरात ऍसिड झालं होतं, ऍसिड वाढवलं, जठराला सुरू झाली, लाल झाले ते. मग 3ऱ्या दिवशी इतक्या उलट्या सुरू झाल्या की 4थ्या दिवशी ऍडमिट करावं लागलं, उलट्या थांबत नव्हत्या. आपण सुरुवातीला मिलेट्स किंवा भाकरी का कंपल्सरी करतोय? कारण मिलेट्स आणि भाकरी पोटात गेल्यानंतर ऍसिड शोषून घेणार आहे. ऍसिड शोषण केल्यानंतर ऍसिडिटी कमी होणार आहे. वरून तुम्ही गोळ्या टाकणार तर तुम्हाला अजिबात त्रास नाही होणार. मग सुरुवातीला 20 मिनिटं मिलेट्स किंवा भाकरी खायची. त्यानंतर मिलेट्स किंवा भाकरी म्हणजे जेवण करताना तुम्हाला बिलकुल पाणी घ्यायचं नाही, कारण जेवण झाल्यानंतर गोळ्या खायच्या तुम्हाला लगेच, आणि गोळ्या जास्त आहेत खायला, मग गोळ्यांसोबत पाणी जास्त जाणार आहे. पण काही पेशंटला पाणी पिल्याशिवाय जेवणच जात नाही. काही पेशंटनी काय केलं बघा, जेवण केलं, जेवताना भरपूर पाणी पिलं, पोट भरून केलं, मग जेवणानंतर एका गोळीसोबत पाणी, मग पोट ते फुगलं, मग ते पाणी वरती आलं, ओव्हरफ्लो झालं, मग एक उलटी झाली. उलटी झाल्यावर सगळं उलट्या झाल्या, त्या सगळं पोट गेलं, गोळ्या पण अन्न पण. आणि लगेच मला फोन आला, मॅडम आम्हाला उलट्या झाल्या. मग मी ही शिकले ना, मी अनुभवातून प्रत्येक गोष्ट शिकलेली. मग मी काय करायला सांगितलं, सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगायचं मग जेवताना पाणी पिऊ नका. पण काही पेशंटला पाणी पिल्याशिवाय जेवण जात नाही, अशा पेशंटसाठी एका प्लेटमध्ये गोळ्या काढून घ्यायच्या सगळ्या. 2-3 घास जेवणाचे खाल्ले, एक गुळणी धरायची पाण्याची, 3 गोळ्या टाकून द्यायच्या. परत 2-3 घास जेवणाचे खाल्ले, एक गुळणी धरायची, 3 गोळ्या टाकून द्यायच्या. असं करत करत जेवताना पाणी बंद जाईल, अन्न बंद जाईल, गोळ्या बंद जातील आणि किती पाणी प्यायचा अंदाज येईल.
पहिले 20 मिनिटं जेवण करायला, जेवताना गोळ्या नाही खाल्ल्या तुम्ही तर जेवणानंतरच्या 10 मिनिटात तुम्हाला गोळ्या खायला लागतील. त्यानंतरचे 20 मिनिटं राहिले, ह्या 20 मिनिटात तुम्ही काय काय खाऊ शकता. शेंगदाणे, भाजलेले, भिजवलेले, उकडलेले भुईमुगाच्या शेंगा, खारे शेंगदाणे, फुटाणे, हिरवे लाल वाटाणे खाद्यवर मिळतात. नंतर तळलेली उडदाळ पॅकेटमध्ये मिळतील. नंतर तळलेल्या फुटाण्याच्या डाळ्या आणि तळलेले लसूण फणसाच्या दुकानात मिळतात. तळलेली शेव, खारी बुंदी आणि फाफडा आपण घरी बनवायची. बेसन पीठ घरात दळून गिरणी घेतली तर नाहीतर गिरणी शोधून तिथून. पण जेवण झाल्यानंतर हे जे तळलेले आयटम ना 2-3 घास खायचे टेस्ट चेंज होण्यासाठी, जास्त खायचं नाही ऍसिडिटी वाढवण्यासाठी. मी सांगते तिखट शंकरपाळे आणि तिखट चटणी खाऊ शकता. खोबरं, नारळ, बदाम, अक्रोड, पिस्ता, बडीशेप, सुपारी, धना डाळ, भाजलेले जवस, भाजलेले तीळ, खायचं पान, पानाला चुरा लावा, ताक टाका, बडीशेप, सुपारी, धना डाळ, गुळपाला पण टाका, पण गुळकंद नाही चालणार. वरून जे चेरी फ्रूट लागतं ते पण नाही चालणार. पोट चालणार नाही आपल्याला. एवढं तुम्ही 50 मिनिटाच्यात खाऊ शकता. खाल्लंच पाहिजे असं काही नाहीये. एखादा आयटम आणून ठेवला तर समजा दुसरा आणा आणि तळलेला आयटम असेल तर 2-3 घास खा बस. 50 मिनिटं कसे वापरायचे ते सांगितलं. ओके. आता बघा, सकाळी नाश्ता करायला बसले किंवा दुपारी जेवायला बसले. सकाळी नाश्ता करायला बसले, 50 मिनिटाच्या आत काय खायचं ते खायचं. 50 मिनिटं एकदा झाले का तोंडाला खुलून तोंड उघडायचं असेल तर बोलण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत. 2ला परत तुम्ही जेवायला बसले, 50 मिनिटाच्या काय खायचं ते खायचं. दाबून दणकून खायचं, उपाशी राहायचं नाही. रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पितायचं. परत रात्री 50 मिनिटं गेली, 50 मिनिटाच्या खायचे. सकाळी 6 पर्यंत पाणी पितायचं. आता हा टायमिंग कोणता दिला. सकाळी 6:30 ते 7 नाश्ता करायचा, दुपारी 2 ते 2:30 जेवण करायचे, रात्री 10 ते तुमचा टायमिंग. ओके. आता बघा, आपल्याला हा टायमिंग का दिला, कारण जगातल्या सगळ्या गोळ्या एक तर 12 तास काम करतात, नाहीतर 8 तास. आता मी दिलेल्या गोळ्या 8 तास काम करतात. त्यामुळे सकाळी 6ला खाल्लेल्या गोळ्या 2 पर्यंत काम करतात. 2ला खाल्लेल्या